मुंबई, ठाणे, पालघरला उद्या पावसाचा रेड अलर्ट। आज 154 मिलीमीटर पावसाची नोंद। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कुर्ला परिसरातल्या झोपडपट्टी वासियांना सावधानतेचा इशारा। 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळाचा धोका। अनावश्यक प्रवास टाळा। सरकारने दिलेला अलर्ट गांभीर्याने घ्या। मुख्यमंत्री फडणवीसांचं नागरिकांना आवाहन। नालासोपारा आणि वसई विरारमध्ये पावसाचा हाहाकार। जीवननगर परिसरातील पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू। स्टेशन आणि बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचे मोठे हाल। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस। नद्या, ओढे आणि तलावांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। बोईसर आणि डहाणू तालुक्यात जनजीवन विस्कळीत। बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी साचलं। पावसामुळे राज्यभरात झाडांच्या पडझडींचं सत्र सुरूच आहे। ठाणे, मुंबई, पुणे तसेच नाशिक, अमरावती आणि साताऱ्यात देखील झाडं कोसळण्याच्या घटना। वाहनांचं मोठं नुकसान तर काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम। मुसळधार पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचला। सोनपूर परिसरात खोदकाम सुरू असलेल्या परिसरात रस्ता खचला तर मुंब्र्याच्या संजय नगरमध्येही भिंत कोसळल्यानं 3 घरांचं नुकसान। सुदैवानं जीवितहानी नाही। अमित साटमांवर मुख्यमंत्री मौन का? बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या। राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। आम्ही फील्डवर काम करणारे घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही। भाजप नेते अमित साटमांची राज ठाकरेंवर टीका। तर फील्डवर राहून तुम्ही काय केलं? संदीप देशपांडेंचा पलटवार। मौतकेस सौदागर, भाजपचा क्रूर चेहरा समोर। संजय राऊतांचा ट्विट करत अमित साटमांवर घणाघात। तर बोलण्यामध्ये कधी कधी वेगळा संदर्भ असतो। साटमांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला। बावनकुळेंची सारवासारव। वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव लिहिलेलं नाहीये। पुढे काय करायचं हे वरळीकर ठरवतील। सचिन अहिर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। तर गिरणी कामगार बेस्ट संपाच्या भूमिकेवरून शिंदेंचं आकर्षण वाढलं। अहिर यांची प्रतिक्रिया।